मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बार्शी नगर परिषद व ग्रामीण रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी मोफत हिमोग्लोबिन तपासणी व औषधोपचार शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बार्शी नगर परिषद व ग्रामीण रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी मोफत हिमोग्लोबिन तपासणी व औषधोपचार शिबिराचे उद्घाटन विधान परिषद आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी महिलांच्या आरोग्यासाठी शासन सर्वतोपरी कार्यरत असून सक्षम आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व यंत्रणा तत्पर असल्याचं आमदार राऊत यांनी सांगितलं। हॉस्पिटल शिबिर तपासणी मंडळ याचा सातत्याने आमचा सामाजिक कार्यकर्ते म्हणून हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये रोज दैनंदिन संपर्क येतो। ऑफिसला या हॉस्पिटलचं काम आहे, त्या हॉस्पिटलचं काम आहे, अशा बाबी सातत्याने निदर्शनास येतात। परंतु एक त्यामध्ये नियम सातत्याने आम्हाला जाणवते की माझ्या माता भगिनी या तपासणी करण्याकरता फार आवडतं। आज योगावर या ठिकाणी सुदैवाने बार्शी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष काही एक महिला आहेत, मीनाक्षीताई सभापती आहेत, दोन्ही वैद्यकीय अधिकारी ग्रामीणचे आणि शहराचे दोन्ही महिला अधिकारी या ठिकाणी आहेत। माझी सर्व माता भगिनीला या शिबिराच्या या तपासणी शिबिराच्या निमित्तानं एक नंबरची विनंती किंवा भविष्य काळामध्ये सुद्धा आपण शिबिर आयोजित करत असताना मी काहींनाही सांगू इच्छितो, दोन्ही ताईंना सभापती ताईंना आणि नगराध्यक्ष ताईंना की महिला सातत्यानं तपासणी करायचं तरी आवडतात। मला काहीतरी होईल का, मला काहीतरी अडचण होईल का, मला काहीतरी एका आजार निघेल का, माझी सगळ्यांना नम्रतेची विनंती, कुठलीही काळजी करू नका। कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, पंचायत समिती सभापती मीनाक्षी रोंगे, नगराध्यक्ष तेजस्विनी कथले, उपनगराध्यक्ष रोहित पाटील, आरोग्य सभापती अमोल चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शीतल बोपलकर यांच्यासह नगर परिषदेचे पदाधिकारी, नगरसेवक तसेच शहरातील महिला व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या।